एकीकडे विठुनामाचा जयघोष करत दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात, त्यातच सरकारने आता पारंपरिक मुख्य दिंड्यांना मदतीचा हात दिलाय। आज मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये या दिंड्यांसाठी सरकारने प्रति दिंडी 20,000चं अर्थसहाय्य हे जाहीर केल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली। तसंच निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी देखील देण्यात आलेला आहे आणि वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ देखील सरकारने घोषित केलाय। आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत। 339 हा पालखी सोहळा आहे। या प्रस्थानच्या दिवशी बजेट आहे आणि त्याचं संत तुकाराम महाराज संस्थान त्याचं दादांचं सहर्ष स्वागत करत आहे। ज्यांनी हा निर्णय घेतलेला दादांनी त्याचं संत तुकाराम महाराज त्याचं स्वागत करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।